तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे माझ्या लाडक्या गणाचा आगमन सोहळा. संध्याकाळी बरोबर 7 वाजता सर्व मित्रमंडळी, चिल्ली पिल्ली, साईतले अशी आमची सगळी गँग बसली आमच्या मित्राच्या एकांक्षर आठच्या इथे बाप्पाच्या आगमन सोहळ्याला. बाप्पाची मूर्ती थोडी जड होती, पण पहिल्यांदा आम्ही काही रिस्क घेतली नाही. बाप्पाला ज्यांनी घडवलं त्याच आमच्या मित्रांनी बाप्पाची मूर्ती रिक्षामध्ये बसवली आणि फायनली आमचा बाप्पा निघाला आहे घराकडे. पण या लाडक्या गणाचा आगमन सोहळ्याला आहे ना, माझ्यापेक्षा आमच्या सर्व मित्रमंडळींचा आणि छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांचा एवढा उत्साह असतो की तो गगनात मावत नसतो त्यांचा आनंद. फायनली आमचा मित्र ऋतिक भाई सुद्धा आला आणि त्याने बाप्पाची एक नजर काढली, नारळ ओवाळला आणि फायनली बाप्पा निघाले आपल्या घराकडे यायला. मग काय बघितलं ना आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांचा किती उत्साह आहे बाप्पाच्या आगमनाला. थांबा अजून तर पुढे काही म्हणजे भरपूर काही असे फटाके वगैरे आमच्या छोट्या पिल्ल्यांनीच आणलेले आहेत आणि आता ती आजची बाजी बघूया आणि नंतर येणाऱ्या बाप्पाचा अजून एक आगमन सोहळ्यातला छोटा क्षण तो पाहूया. उलटा नाही ठेवलाय. तर ही आहे आमची कोकणी माणसांची अस्सल कोकणी माणसांची चाळ आणि या गणपती बाप्पाचं आगमन या चाळीतून होत होतं. आणि होताच आगमनाच्या दरम्यान जशा मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांना जसं काही एक सरप्राईज वगैरे असतं, तसं काहीचं सरप्राईज आमच्या छोट्या पिल्लांनी अरेंज केलं होतं बाप्पासाठी. चला बघूया. गणपती बाप्पा पुढे जरा पुढे. शाडूची मातीची मूर्ती आज गेले. जाम जड आहे. उपाध्यक्ष आमचे काय बोलता? काय नाही, इंटरव्ह्यू. साई माता कधी बसवते? साईबाबावाले तिकडे उभे आहेत. हा प्रश्न थोडा खूप गंभीर आहे. आधी साईबाबाच्या होते पायावर उभं. त्याच्यानंतर बाकी आता आमचे मित्र ओंकार बाईक त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. आनंद आहे. गणपतीचं ते वातावरण पुन्हा एकदा 1.5 दिवस आपल्या चाळीमध्ये पुन्हा एकदा या खा मजा करा. या खा मजा करा. आपला जबाब आमचे अध्यक्ष आमचे साईबाजराव गोविंदा पथकाचे अध्यक्ष यांचा काल नुकताच वाढदिवस आम्ही साजरा केला. ते तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलंय. पोरांनी काय तुमच्या घातलंय प्रतिक्रिया तर द्या. आवाज कसला बेकरीच्या इथे तुम्ही बघू शकता banner त्यांचा. बाबा हे पाणी बाप्पा आहे आणि आता रात्री डेकोरेशनचं काम. पाटील बाप्पा जरा कॅमेरा काहीच नाही काम झालं, काहीच नाही काम झालं आतापर्यंत. आमचे छोटू माणसे एका रात्रीमध्ये शेवटी ते रील बघतात ना, रील मध्ये लिहिलेलं असतं ना
की किती काय करायचं शेवटी लाच्या दिवशी डेकोरेशन होणार, लाच्या दिवशी डेकोरेशन होणार. बाप्पा बोलला लाच्या दिवशीच करायचं धप्पा, इट इज कॉल्ड धप्पा. चला वाट बघायची गरज नाही, बाप्पा आलेला आहे आमचा आणि डेकोरेशनची कामं चालू झालेलं आहे. तिकडे आमचा गुड्डी भाई हे दाखव सगळे शाळे वेळेची उद्या अन्य का पडली नाही, पोरं कामं करायला आले. आमचे एडिटर सुद्धा जागाला आलेले तिथे. आमचा एक सुद्धा केलं नाही घर दिने आतापर्यंत. रशी बॉम्ब बनवलाय. फायनली काम चालू झालेलं आहे आणि आता रात्रीचे 12 वाजले. बाकीची आपली मित्रमंडळी सुद्धा येतात. इव्हेंटची ऑर्डर होती ती संपून येतात बाप्पाची. बऱ्यापैकी असं डेकोरेशन करायचा प्लॅनिंग झालाय, लेट झालाय. शेवटी रील प्रमाणे ठरलं तसंच होणार. लास्ट मुमेंटला डेकोरेशन होणार आहे. फक्त 2 तास आहेत, 2 तासामध्ये सर्व कम्प्लीट करायचं आम्हाला. आणि तर बघूया काय काय तिथं इकडे बघा तयारी एकदम जोरदार चालू आहे. सगळा मार्केटचा माल एकदम गुंतलाय. तो सोडायचा प्रयत्न आमचे गुड्डी काका बघा, गुड्डी काका आमची करत आहेत. आणि त्याचप्रमाणे आमच्या पंख्या भाऊची गाणी म्हणजे काय म्हणजे फिलिंग आहे भाई, फिलिंग आहे बाप्पाची. आणि फायनली बाप्पा आला ती गाणी आणि गाऊन डेकोरेशनचं आमचं काम चालू झालेलं आहे. कोई तो बोला था अभी नाईट मारने वाला है. नाईट होणार ना आता 2 वाजेपर्यंत काम होणार. मला की 3 वाजता मार्केट जाणार आम्ही. 3 5-6 वाजता झोपणार. परत काम बोललो काय तुला तो मी मला तर घेऊन नाही जाणार आहे कारण आमचा ड्रायव्हरच नाहीये. आणि मंडळी सकाळचे बरोबर 3:45 वाजले. पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट करून आता साफसफाई वगैरे झालेली आहे. आता आम्ही चाललो जॅकेट घातलं आहे तर समजा आम्ही चाललो मार्केटला. आणि हे आहे आपल्या आयुष्याचं डेकोरेशन. लाईट वगैरे एकदम सेटअप केलेलं आहे. बाप्पाची मूर्ती आम्ही वरती ठेवले आणि हे थोडं जंगल थीम टाईप बनवलं आहे. सो आता ह्याचा पूर्ण एकदम डिटेलिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. सो आता सकाळी मार्केटला जायला निघतो. सकाळचे 5:45 वाजले मार्केटला जातो. चला आणि खरेदी आहे मार्केटला बाप्पासाठी हार वगैरे भरपूर काय काय सामान आणायचं आहे. शेटून पोटा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये काय झोप झाली नाही आहे. चला जाऊया. सततचं झालेलं जागरण, डोळ्यावरती झोप, पण काय थकवा जाणवत नव्हता. अखेर बाप्पा आला होता आणि त्याच्या ज्या ऊर्जेने जी आमच्यामध्ये जी ऊर्जा अशी निर्माण झाली होती की माझ्याकडे आता निशब्द आहे. मी बाप्पासाठी काही खास फुलं वगैरे घेतली आणि पुन्हा एकदा घराकडे आलो. बाप्पाची पूजा चालू झाली. पूजा झाल्यानंतर बाप्पाचे जे रूप आहे ना खरोखर अप्रतिम. म्हणजे जसं मूर्तिकाराने त्याला घडवलं. आमचा या बाप्पाचा मूर्तिकार आहे हर्षल जोशी आणि एकांश टीम. त्यांनी जी सेवा केली बाप्पाची. फक्त एक फोटो दिला होता बाप्पाचा आणि त्या एका फोटोवरून त्यांनी जो बाप्पा घडवलाय जसा पाहिजे होता तसा हा आमचा श्रीगणा आमच्या मित्रांनी घडवला. खरोखर खूप धन्यवाद. येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून प्रत्येक भक्ताकडून या बाप्पाच्या मूर्तीचं खूप कौतुक करण्यात आलं. शेवटी घडवणाराही तोच आहे आणि साकारणाराही तोच आहे. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मरता नित्य आयुष कामार्थ सारथी. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंडाक्ष, चौथे गजवक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकट नावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धुम्नवर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. आणि या गजाननाला आमच्या घडवणारे हे आहेत बाप्पाचे मूर्तिकार आणि सेवेकरी. बाप्पाची आरती संपत नाही तोपर्यंत दास मग तुझा साई हे आमच्या साईबाईंना ते सगळे मित्रमंडळी आली आणि ते म्हटलं आज चला बाप्पाच्या चरणी थोडी भजन सेवा होऊन झाली. चला बघूया भजन सेवा.
चालला बहिणीच्या गावाला रे भाऊ चालला बहिणीच्या गावाला रे भाऊ चालला बहिणीच्या गावाला रे दे ग बहिणी पियाला पाणी ग दे ग बहिणी पियाला पाणी ग दे ग बहिणी पियाला पाणी ग दे ग बहिणी पियाला ग पाणी ग आता काय सांगू बंधवा रात्री विरी आटल्या रे 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 असा दर्या भरला पैसाने ओतला रे दर्या भरला पैसाने ओतला रे दर्या भरला पेसाने ओतला रे दर्या भरला पेसाने ओतला रे असा भाऊ चालला बहिणी बघता बघता एक दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी 1.5 दिवसाचा आमचा बाप्पा त्याची विसर्जनाची वेळ आली. खरोखर अश्रू दाटले होते, मन भरून आलं होतं. पण काय करणार, शेवटी बाप्पाला निरोप द्यावाच लागणार होता. बाप्पाची मूर्ती उतरवून खाली ठेवली. बाप्पाच्या पाया पडताना एकच मागितलं, गेल्या वर्षी जे मागितली ती इच्छा माझी पूर्ण केलीस. आता इच्छा काहीच नाही, मागणं काहीच नाही, फक्त प्रयत्न आहे. प्रयत्नांना यश मिळून दे. बाप्पा निघाले विसर्जनाला, पण आमच्या छोट्या पिल्ल्यांचं अजून काय सरप्राईज संपत नव्हतं. आमच्या छोट्या पिल्ल्याने बाप्पासाठी इथे पुष्पहार लावला होता. म्हणजे बघायला गेलं तर खूप मोठ्या मंडळामध्ये मोठ्या बाप्पाच्या मूर्तीसाठी असे पुष्पहार त्याच्या आगमनाला विसर्जनाला लावले जातात. पण का आमच्या चिल्ल्या पिल्ल्याने सुद्धा आमच्या बाप्पासाठी, आपल्या बाप्पासाठी हा असा हार लावला होता. खरोखर बाप्पाकडे सुद्धा यांच्यासाठी एकच मागणं आहे, जसा आमच्या पाठी शुभ असतोस तसे आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती सुद्धा तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहून दे. फायनली बाप्पा निघाले विसर्जनाला. आणि काय म्हणजे निशब्द झालं होतं, मन गाई भरलं होतं. 3रं वर्ष होतं बाप्पाचं. आनंदमय सेवा झाली होती बाप्पाची. फटाक्याची आतिषबाजी झाली आणि बाप्पा पुन्हा एकदा निघाले विसर्जनाला. विसर्जनाला सुद्धा बघू शकता छोटी चिल्ली पिल्ली आणि चायतली मंडळी सुद्धा बाप्पाला अख्ख्या निरोप द्यायला आली होती. यावर्षी बाप्पा टेम्पोतून चालले होते, पण टेम्पोतून जाताना सुद्धा आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांचा बाप्पासाठी भजनं चालूच होती. बाप्पाच्या विसर्जनाला आगमनाला का होईना येताना आलं, म्हणून आमचा मित्र शुभम मायरे आणि सौरभ बाप्पाच्या विसर्जनाला नक्की आवर्जून उपस्थित राहिले. आणि यांच्या हस्तेच आम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेली. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. उपेक्ष नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, असं म्हणत आज आमच्या बाप्पाला केला मी निरोप देतोय. चला मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, तुझा आशीर्वाद सदैव आम्हावरती असाच राहू दे. पुढच्या वर्षी लवकर या.